संबंधित शिवशक्ती देवीवाडीच्या विरोधात आपण पाहतोय ते म्हणजेच बिनगीत रिंगणे संघ दोन मातब्बर संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरी लढत दोन्ही संघांचा जर विचार केला तर चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये रिंगण्यात एक स्पर्धा एक चांगली स्पर्धा इतिमध्ये पार पडली गेली या वर्षी देखील चांगलं आयोजन असणारी ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला भेटली रिंगणे या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये जर पाहायला गेलं तर खूप साऱ्या प्रीमियर लीग होत आहेत आणि तिथे जर पाहायला गेलं तर दरी केदार लीग प्रीमियर लीग रिंगण्याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटले एक सर्वोत्तम आयोजन या वर्षीच्या अंगामध्ये जरूर पाहायला भेटलं रिंगणे या परिसरामध्ये अनिलजी कांबळे सर ज्यांनी क्रिकेटसाठी कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे असं एक गावामध्येच नाही तर मुंबई परिसरामध्ये देखील ज्या नावाची चर्चा आहे असे अनिलजी कांबळे सर यांचा देखील आपण याच्यातील सत्कार करतो अनिलजी कांबळे सर याचा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं नक्कीच मित्रांनो इथं जोरदार टाळ्या होऊन होत्या ज्याच्या नेतृत्वाखाली कित्येक खेळाडू जे आहेत ते घडले असं एक व्यक्तिमत्व नक्कीच एक चांगला खेळाडू आहेत याच खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर या रिंगणे गावाचं नाव जे आहे ते रोशन देखील केलं खूप सारे खेळाडू रिंगणेला इथे मात्र बिलॉंग करणारे खेळाडू आहेत त्याचमध्ये जर पाहायला गेलं तर अनिलजी सरांचं देखील नाव जे आहे ते आवर्जून घेतलं जातं त्यांच्या नेतृत्वाखाली खूप सारे खेळाडू जे आहेत ते घडले देखील अनिलजी कांबळे सर आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील रिंगणे म्हटलं की नक्कीच नाव येतं ते म्हणजेच गणेश पेडणेकर सर असतील त्याचबरोबर विनायक असतील त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अनिल सर असतील असे व्यक्तिमत्व या रिंगणे गावाला लाभलेत आणि त्याच व्यक्तिमत्वांच्या मार्गदर्शनाखाली ही युवा पिढी जी आहे ती घडताना दिसते सलामीची जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि आपला 12वा खेळाडू होत्या आणि त्याचबरोबर रिंगणे संघ आपला देखील 12वा खेळाडू होत्या प्लीज काय गाजवली होती या खेळाडूने युट्यूबच्या माध्यमातून हे या वर्षीच्या अंगाम जर पाहायला गेलं तर लाईव्ह प्रेक्षेपण देखील होतं आणि त्या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्तम कामगिरी आणि जर पाहायला गेलं तर जर मालिका वीर देखील ठरले होते गेल्या वर्षीच्या अंगामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती परंतु त्याला 7 इतर खेळाडूंची लाभली नव्हती परंतु गेल्या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर ओपन क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून केलं होतं नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत आणि तीच इथे मात्र आपली काबिलियत दाखवण्यासाठी ऋतिक देखील सज्ज झालेत आणि ऋतिकच्या जोडीने इथे मात्र अमोल देखील सज्ज झाले पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल ऋतिक आणि अमोलच्या माध्यमातून परंतु या जोडीला रोखण्यासाठी इथे मात्र जबाबदारी घेतली होती म्हणजे संतोषने पहिला चेंडूवरती ड्राईव्ह केलाय कॉपी बुक शॉट इथे मात्र फटका केलाय ताकद नाहीये परंतु नजाकत जरूर आहे आणि 2 धावा देखील आहेत पहिल्या चेंडूवरती 2 धावेचा फटका इथे मात्र केला जातोय ऋतिकच्या बॅटमध्ये इथे मात्र पाहायला गेला तर चांगला फटका पाहायला भेटलाय कॉपी बुक शॉट यासाठी ओळखले जातात ऋतिक नक्कीच ताकद थोडीशी कमी जरूर आहे परंतु जर पाहायला गेलं तर क्षमता या काळामध्ये भरपूर आहे कमी वयामध्ये या काळाने क्रिकेटचे धडे घेतलेत ओहो या चेंडूवरती घुटनात एक प्रमाशात
बिग हिट केलाय जरूर, परंतु या फटक्यामध्ये ताकद नाही, फ्लिक केलाय आणि याच चेंडूवरती या चेंडू हॅलो 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 नक्कीच इथे मात्र नीट बाट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. वैभव या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर नक्की चांगली कामगिरी या खेळाडूची देखील झाली आहे. सत्यभामा स्फूर्ती चषक कोणगी ती झालेली स्पर्धा अजून देखील जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत, अजून एक चेंडू शिल्लक आहे. आपण वैभवचा जर पाहायला गेलं तर विचार करतो, वैभव विषयी बोलत होतो. वैभवचा जर विचार केला तर महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळला हा खेळाडू आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फुलटॉस आहे. फुलटॉस वरती इथे आक्रमण चढवलंय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये संतोष विरोधात इतिमध्ये शेवटच्या चेंडूवरती वार धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यावरती रिंगणे संघाने बनवल्या आतापर्यंत 10 धावा. पहिलं षटक इतिमध्ये जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे हातायला जरूर गेलं, परंतु जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती चौकार देखील आला. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा एक व्यक्तिमत्व याच मंदुर, त्याचबरोबर ओणी गावाला लाभलेला एक सुपुत्र जो देशाची सेवा करतोय आणि त्याचबरोबर क्रिकेटची सेवा देखील प्रामाणिकपणे बजावतोय असे रोहित इथे मात्र त्यांचं देखील आगमन झाले. रोहित आपलं देखील स्वागत आहे. कर्लेवाडी किंग संघाकडून आपण त्याला देखील खेळताना पाहिलं. पहिल्या षटकामध्ये इतिमध्ये जर पाहायला गेला तर बनवले गेले आतापर्यंत
10 धावा पहिल्या षटक संतोषाने हातावलं होतं. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट महत्वाची आली होती ऋतिकची. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर वैभवने इथे मात्र संघासाठी इथे मात्र जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती आलेला तो फुलटा चेंडूवरती चौकार आणि म्हणूनच धावसंख्येला आकार दिला गेला. म्हणून त्याच्या मार्कवरती तर प्रशांत शांत इथे मात्र धावा रोखण्यासाठी आलेत प्रशांत. हो नक्की चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. सुरेख गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरलं गेलंय. सुरेख चेंडू आहे आणि धावा इथे मात्र जर पाहायला गेलं तर रोखल्या गेलेत. या चेंडूमध्ये आतापर्यंत 7 चेंडू झालेत आणि या 7 चेंडूमध्ये फक्त जर पाहायला गेलं तर 10 धावा फलकावधी. हो नक्की चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. नक्की चपळाई दाखवली या धावसंख्या बनवण्यासाठी आणि म्हणूनच एकेरी धाव ही कंप्लीट देखील झाली. धावसंख्येचा जर विचार केला तर 11 धावा फलकावधी, 11 धावा या फलकावधी. नक्कीच या 11 धावा बनवताना जर पाहायला गेलं तर कुठेतरी भीमज्योत रिंगणे संघाला संघर्ष देखील करावा लागलाय. विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु रोखला गेलाय. इथे मात्र वैभवला या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर सत्यभामा स्मृती चषक याच आठवड्याभरापूर्वी झालेली कोणगी ती टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट मध्ये जर पाहायला गेलं तर एक उगवता सितारा म्हणून या खेळाडूला देखील प्राइज मिळालं होतं. हो चांगला चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर चेंडू डिलिव्हर केला, डिक्लेअर झोन मध्ये फटका केला गेला आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 12 धावा फलकावधी. चांगली बॅटिंग आहे, युवा टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट जरूर आपल्याला पाहायला मिळालं युवा खेळाडूच्या माध्यमातून. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेल्या 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती कौतुक करावं लागेल प्रशांतचं. हो नक्की चांगला चेंडू आहे, कार्पेटच्या साहाय्याने मिडविकेटच्या दिशेने खेळला. एकेरी धाव दुहेरी धाव्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये कुठेतरी जर पाहायला गेला तर कलेक्शन खराब आहे, फेकी थोडीशी खराब आहे. डायरेक्ट इथे जर फेकी केली असती तर कुठेतरी अडचणीमध्ये वाढ झाली असती, परंतु फेकी खराब आहे, कलेक्शन थोडंसं खराब झालंय आणि नतीजा इथे मात्र 2 धावा या कंप्लीट देखील झालेत. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती. चांगली बॅटिंग. हो चांगला चेंडू आहे, कौतुक करावं लागेल इथे मात्र प्रशांतचं देखील. या चेंडूवरती दुहेरी धावा आणि या सहजरित्या थोडस फंबल जरूर झालेत आणि म्हणून इथे मात्र 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावा या कंप्लीट केल्या आणि 2 धावांनी या धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावरती लागले. 2 षटकाची सांगतात 16 धावा धावफलकावरती म्हणजे 8च्या सरासरीने इथे मात्र धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या आहेत. नक्कीच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीसी. जर पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये 16 8ची सरासरी. शेवटचे षटक इथे मात्र जर पाहायला गेलं तर सुहास वरती दाखवला विश्वास. एक सर्वोत्तम खेळाडू आहेत सुहास. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. फॉरवर्ड मिड विकेटच्या फॉरवर्ड स्पेलेकच्या दिशेने इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्यानंतर दुसऱ्या धावेची लीला देखील साकारली गेली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती. 2 षटकामध्ये इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर इथे वैभव माघारी परतले आहेत. कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं कारण का वैभवच्या बॅटमधून धावा येत होत्या, परंतु कुठेतरी जर पाहायला गेलं तर अमोलने चूक केली की काय असंच चित्र पाहायला भेटेल का हे देखील पाहावं लागेल. कारण का अमोलने जर पाहायला गेलं तर आपली विकेट सॅक्रिफाईस केली नाहीये. वैभवला इथे मात्र धावं लागेल. अजून एक विकेट आली. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर अजून एका विकेटचं पतंग इथे मात्र पाहायला भेटलंय. अजून एक विकेट इथे मात्र मिळवली गेली.
या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच फलंदाज इथे मात्र अडचणीत आहे. अनिल कांबळे इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. अजून एका विकेटचं पतंग आलंय इथे. या षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे आणि म्हणूनच धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेलेत. साठी आले ते म्हणजेच पपन म्हणजेच सुशांत पपन या नावाने ओळखलं जात आहे. परंतु या चेंडूवरती इथे मात्र अजून एक विकेटचं पतंग आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक कोणाच्या नावावरती गेली आहे तर ही हॅट्रिक सुहासच्या नावावरती गेली. एकदा जोरदार टाळ्या सुहाससाठी देखील होऊन जाते मित्रांनो. नक्कीच यासाठी हे राखीव षटक या खेळाडूसाठी राखून ठेवलं होतं. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. स्लॉगवरच्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व असणं गरजेचं होतं, परंतु आपल्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल, चांगला टप्पा असेल तर धावा रोखल्या जाऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलं जात आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सुवाच्या माध्यमातून प्रवीण आले तर मात्र एक चांगले फलंदाज थोडस या खेळाडूला उशिरा या धावफलकावरती धावा बनवण्यासाठी पाठवल्या. नक्कीच जर पाहायला गेलं तर प्रवीण जर पाहायला गेलं तर या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे मोठमोठ्या फटके खेळण्याचा, परंतु त्यांच्यावरती अविश्वास कुठेतरी दाखवला जातोय. युवा खेळाडूंना इथे मात्र चान्स दिलाय, परंतु इथे जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू आहे पाहिजे. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे बिगिट केला जाईल. आता मात्र शेवटचा चेंडू धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेले तर 20 धावा. हो या चेंडूवरती बिगिट केलाय जरूर आणि धावा असेल फक्त एकच धाव असेल या चेंडूवरती. आणि याच बरोबर इथे पहिल्या इनिंगचा खेळ साकारला गेलाय. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर बनवल्या गेल्यात 20 धाव, 21 धावा, 22 धावांचं टार्गेट आहे पाहिजे. या 22 धावांचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल. सुहास कानागल सर आपण स्टेजवरती यायचे. सुहास सर प्लीज आपण स्टेजवरती विराजमान व्हायचे. आपण देखील याचा सत्कार केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो एक मानाची स्पर्धा स्वयंभू मंदुर जवळवाडी क्रिकेट क्लब आयोजित एक स्वर्गीय शांताराम केशव मटकर स्मृती चषक 2025 हा नेत्रदीपक सोहळा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवशी जर पाहायला गेलं तर एक चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला भेटतो. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली. यंग बॉईज मंदरूच्या विरोधात होती ती म्हणजेच दावडेवाडी हातिवली संघ. आणि या मॅच मध्ये यंग बॉईज मंदरू संघाने इथे मात्र विजय साकारला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरलाय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा संघ जो आहे तो यंग बॉईज मंदरूर संघाच्या विरोधात मॅच खेळणार आहे. यंग बॉईज मंदरूर संघ आपण तयारीत राहायचंय. यानंतर आपली मॅच आहे यंग बॉईज मंदरूर संघ. या मॅच मध्ये जिंकणारा संघ आपल्या विरोधात खेळणार आहे, म्हणूनच आपण तयारीत राहायचंय.
23 धावांचा इतिपत्र पाटला करायचा, सॉरी 22 धावांचा इतिपत्र पाटला करायचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा बनवले, 22 धावांचा इतिपत्र टार्गेट आहे. आणि सलामीची जोडी इतिपत्र साहिल आणि प्रशांत ही सलामीची जोडी सामना सुरुवात होते. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते म्हणजेच ऋतिकला. हो नक्कीच चेंडू वळवण्याची क्षमता, परंतु अतिरिक्त टर्न आहे आणि म्हणूनच चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावेसाठी इथे मात्र गणला जाईल. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती एक चांगली साईन पाहायला भेटली ऋतिकच्या माध्यमातून, कारण का टर्न करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच इथे मात्र ती क्षमता धावा रोखण्यासाठी वापरली जाईल का हे देखील पाहावं लागेल. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती इथे मात्र आक्रमण चढवलंय. या फटक्यामध्ये ताकद नाही आहे आणि म्हणूनच हा फटका इथे मात्र रोखला गेला. फलंदाज बाकी ठेवले, जावं लागेल फलंदाजाला. नक्कीच पाहायला गेलं तर तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागली इथे मात्र सचिनची. सचिनला वाटलं देखील नसेल आपल्याला दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाजी करण्यासाठी यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण का 18 चेंडूमध्ये 22 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचंय. आव्हान सोपं आहे, परंतु या आव्हानाचा पाठलाग करणं तितकं सोपं नाहीये, कारण का अपोजिट संघ हा जर पाहायला गेला तर भीमज्योत रिंगणे संघ आहे आणि या संघाकडे जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी देखील आहे. ऋतिक आहेत, वैभव आहेत. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, या चेंडूवरती फसवलाय. बोटांची इथे मात्र जादू इथे मात्र दाखवले. बोट इथे हलक्या हाताने रोल केलेत आणि त्यानंतर एक मॅजिक चेंडू संख्या रोकड्यामध्ये हा चेंडू नक्कीच चांगलं कार्य करताना आपल्याला जरूर पाहायला भेटलाय. युद्धावाला चेंडू, या चेंडूवरती फटका तर चांगला केला आहे. खाली क्षेत्रामध्ये केलेला हा बार गेलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. लगेच चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. या चेंडूवरती डिक्लेअर जोर मध्ये फटका केल्यानंतर धावसंख्येचा टोटल आतापर्यंत जर विचार केला तर धावा बनवल्या गेल्या 6 धावा. सचिनच्या बॅट मधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला भेटला. आपल्याला 22 मध्ये करायचं, म्हणजेच प्रति षटकामध्ये आपल्याला 7ची सरासरी ही जी आहे ती गाठायची आहे. हो या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वैभवने इथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. अजून एक विकेटचं पतन. बॅटिंग साठी आता जर पाहायला गेला तर समीर धोरिये हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोठ्या षटकारांसाठी ओळखले जाणारे एक खेळाडू आहेत समीर. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आहे. नक्कीच कार्पेटच्या साह्याने फटका केलाय, पण तो रोखला देखील गेलाय. तर पाहायला गेलं तर याच खेळाडूच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा जे आहेत ते खेळल्या जातात.
मुंबई परिसरामध्ये देखील ग्रामीणचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. समीर तर तसं कॅल्क्युलेशन क्रिकेट जे आहे ते समजावून सांगताना दिसत आपल्याला पार्टनर बरोबर. तसं जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेलेत 6 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील येणारे चेंडू आहेत 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. आता मात्र सरासरी वाढत चालली आहे. सरासरी आता मात्र 6 चेंडूमध्ये 8 ची आहे. पाहिजे कशा प्रकारे धावा इथे मात्र बनवल्या जातील. कॅल्क्युलेशन क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जाईल. मोठे फटके जरूर खेळावे लागतील परंतु त्या मोठ्या फटक्यांबरोबर सावधता देखील दाखवावी लागेल आणि धावसंख्येला आकार द्यावा लागेल. पाहिजे तोपर्यंत काय घडतंय परंतु आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ऑन टू डीजे. टोटल आतापर्यंत 6 धावा पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर एक यशस्वी गाथा आपल्याला जरूर पाहायला भेटली. ऋतिकच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली प्रशांतची आणि प्रशांत बाद झाल्यानंतर जर पाहायला गेलं तर कुठेतरी अडचणीत संघ सापडला परंतु याच अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे शिवशक्ती देवळेवाडी संघाला. नक्कीच शिवशक्ती देऊळवाडी एक मातब्बर संघ आहे. याच ग्रामीण पटलावरील याच परिसरातील एक दर्जेदार संघ म्हणून ओळखला जाणारा संघ आहे. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न जरूर होता समीरचा परंतु रोखला गेला स्वतःच्या फॉलो थ्रू ला. इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी प्रज्वलला देखील पाहतोय. नक्कीच जर पाहायला गेलं तर युवा खेळाडू आहेत. प्रज्वल बॅटिंगसाठी ओळखले जातात परंतु या वर्षीच्या अंगामध्ये बॅटिंगसाठी थोडंसं स्ट्रगल जरूर करताना दिसत परंतु जेव्हा हा खेळाडू फॉर्म मध्ये येतो जेव्हा या खेळाडूच्या माध्यमातून बॅटिंग केली जाते नक्कीच प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होतात याची बॅटिंग पाहून. परंतु सध्याच्या घडीला जबाबदारी स्वीकारली इथे मात्र गोलंदाजीची धावा रोखावी लागतील. हो चांगला चेंडू आहे. वेगात टाकला या चेंडूवरती अमोलने इथे कुठेतरी चूक केली आणि तरी देखील इथे मात्र जर पाहायला गेलं तर फलंदाज माघारी परतले आहेत. एक इथे मात्र रिस्की धाव घेतली आणि त्यानंतर इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. हो नक्की चांगला फटका इथे मात्र केला जातोय. श्रीक फटका इथे मात्र केला जातोय. चांगला फटका आहे. लॉंगॉनच्या दिशेने हा फटका केला. समीर वरती इथे मात्र नजर असतील कारण का समीर मध्ये ती क्षमता आहे. नक्कीच समीरचा जर विचार केला समीरच्या देहबोलीचा जर विचार केला तर कुठेतरी वेस्ट इंडिज फलंदाज ज्या प्रकारे आक्रमकता दाखवतात वेस्ट इंडिज फलंदाज ज्याप्रमाणे कुठेतरी आपली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची जी देहबोली असते त्या प्रकारची इथे मात्र देहबोली सध्याच्या घडीला समीरची देखील पाहायला भेटते परंतु तीच फलंदाजी दाखवावी देखील लागेल समीरला. हो चांगला चेंडू आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण इथे जर पाहायला गेलं तर चांगलं सजवलं परंतु यात क्षेत्ररक्षणाची भिंत भेटण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच इथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट देखील केल्या जात आहेत. 2 धावा या कंप्लीट केल्यात. फंबल झालेत क्षेत्ररक्षक आणि म्हणूनच याच पैशाचा फायदा संदीपने उठवलाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे डिपॉझिट केल्या जात आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा या फलकावरती. नक्कीच चांगली गोलंदाजी इथे जर पाहायला गेलं तर उतारा पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षण थोडस जर पाहायला गेलं तर नाराज करतायत गोलंदाजाला कारण का गोलंदाज आपला इफर्ट दाखवत आहेत परंतु क्षेत्ररक्षण हे थोडस डोकेदुखी आणि म्हणूनच इथे मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्यात.
चेंडूमध्ये अजून देखील 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 8 चेंडूमध्ये 13 धावा. आव्हान सोपं देखील आहे आणि कठीण देखील आहे. जर पाहायला गेलं तर आव्हान सोपं आहे आणि जर पाहायला गेलं तर आव्हान कठीण देखील आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला भेटते. 8 चेंडूमध्ये अजून देखील 13 धावा येथे बनवायचेत. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. सुरेख चेंडू आहे. नक्कीच लेग स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच पंचांचा इशारा हा जर पाहायला गेला तर निर्धाव चेंडूचा आलाय. नक्कीच पंचांची भूमिका आतापर्यंत चांगल्या रीतीने पार पाडली गेली आहे. मासे सर असतील त्याचबरोबर अभि सावंत सर असतील दोन्ही पंचांनी आतापर्यंत निर्विवाद ही स्पर्धा पार पाडली. पंचांचे डिसिजन आतापर्यंत चांगली दिली आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी रीतीकडे वाटचाल करताना दिसते. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे आणि याचबरोबर 2 षटकाची सांगता 2 षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 9 धावा म्हणजे जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. पहा गरज होती 18 चेंडू मध्ये 22 धावांची फक्त धाव आणि जर पाहायला गेलं तर चेंडू मधील अंतर फक्त 4 चेंडूचं होतं परंतु हे अंतर आता मात्र वाढत गेले. आता हे अंतर जर पाहायला गेलं तर तब्बल 7 धावांचा हे अंतर आहे. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळून हे अंतर कापावं लागेल. 6 चेंडू मध्ये अजून देखील आपल्याला 13 धावा या बनवायच्या आहेत. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो कोणाच्या माध्यमातून लगावला जाईल हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे. जर विचार केला तर आतापर्यंत बनवल्या गेल्यात 12 चेंडू मध्ये फक्त 9 आता मात्र करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 13 धावा. 6 चेंडू मध्ये 13 धावा. हो फुल टॉस आहे. फुल टॉस वरती आक्रमण चढवलंय. फटका चांगला आलाय. पहिल्या चेंडू वरती केलेला वार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. इथे मात्र आपण बोलत देखील होतो कारण का सचिन मध्ये एक शब्द आहे कोणत्या क्षणी ही मॅच फिरवण्याची. सॉरी समीरच्या विषयी आपण गाता बोललो होतो. समीर मध्ये ती एक क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवली. पहिल्या चेंडूवरती प्रवीणच्या विरोधात 6 धावांसाठी फटका केला. अंतर कमी केला. त्यानंतर 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा चांगल्या प्रकारे टाकावे लागतील. 5 चेंडू. ओहो बिग हिट केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक देखील 6 धावा देऊन गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. क्रिकेटला अनिश्चितांचा खेळ का म्हटलं जातं त्याचा प्रत्यय आलाय. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना इथे जर पाहायला गेलं तर हो काय फटका केलाय. सावधता दाखवली आणि विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केले पहा. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल परंतु स्वतःवरती विश्वास दाखवला या खेळाडू